हॅलो, आज आपण बनवूया मटर गाजर भात। तर त्यासाठी मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहे, छान स्वच्छ करून घेतलेले आहे पाण्याने। त्याच्यानंतर आता मी इथे कापती आहे गाजर। त्याच्यानंतर मी इथे एक अख्खा गाजर टाकणार आहे, एक कांदा टाकणार आहे, त्याला देखील कापून घेते आहे। आणि इथे मी मटर वापरणार आहे। तर मटर इथे मी फ्रोझन मटर वापरेल। तर सगळं काही आधी मी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघतच आहे, एक गाजर, एक कांदा आणि मी काही मटर घेतलेले आहेत। तर चला आता बनवूया। सर्वात आधी मी पातेलं गरम केलं। त्यात पातेलं म्हणजे मी ह्यावेळेस कुकर यूज केलेला आहे। तर तुम्ही कुकरमध्ये तेल घालायचं। त्यानंतर मी इथे मोहरी, जिरं, थोडेसे कढीपत्ता आणि एक मिरची मधून कट करून घेतलेली आहे। तर हे सगळं मी टाकलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडेफार खडे मसाले पण टाकू शकता, पण मी ही साधी सिंपल खिचडीसारखं करते आहे। तर जे मी कांदे आणि गाजर ऑलरेडी कट करून घेतले होते तर ते सगळं टाकलं आणि त्याला छान असं मिक्स केलं। त्यानंतर आपले जे फ्रोझन मटर होते ते सुद्धा टाकले याच्यात आणि मस्तपैकी याला मिक्स केलं। त्यानंतर आपण याच्यात टाकूया मीठ। मी सर्वात आधी मीठ टाकून घेते, जेणेकरून सगळे जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते छान असं मऊसूत होऊन जातात। तर तुम्ही गरजेनुसार मीठ घालू शकता। त्यानंतर मी इथे घालते आहे अद्रक लसूणची पेस्ट, जी मी ऑलरेडी घरी बनवून ठेवली होती। तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा। ती घातल्यावरती छान असं एक मिक्स द्यायचं। त्याच्यानंतर आपले सुखे मसाले टाकायचे। तर मी इथे लाल तिखट टाकते आहे 2 चम्मच आणि हळद टाकते आहे अर्धा चम्मच। तर तुम्हाला अजून काही दुसरे सुके मसाले असेल तुमच्या घरी ते देखील टाकू शकता। त्यानंतर मी इथे आपला जो राईस मी क्लीन करून ठेवला होता तो टाकते आहे आणि छान 3 शिट्ट्या होईपर्यंत कुकर होऊ द्यायचा आणि थंड झालं की मस्त सर्व करायचं। तुम्ही हे राईस, दही, कढी कशाही सोबत खाऊ शकता। सो एन्जॉय।